समोर तुम्ही बघता आपली चिंचवलीची शान 1137 छोटा लक्षात. नक्कीच शांत आणि तसंच वेगाचा असा वेगाने ओळखला जाणारा छोटा लक्षात तुम्ही समोर बघताय. आणि आपल्यासोबत आहेत अक्षय भाऊ. नमस्कार अक्षय भाऊ. नमस्कार. काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? आज कुठेतरी हिंदकेसरी मैदान होता मुंबईचा, कुठेतरी आज गुलाल करण्याचा प्रयत्न करणार होतो, कारण मागचे 2-3 गुलाल पडले होते. कुठेतरी संघर्षामध्ये होतो आणि 17 दिवस बैल बैठी ठेवला होता कारण याच मैदानासाठी कुठेतरी, आणि आज बैलांनी करून दाखवलं गुलाल. काय बोलाल बैलाच्या जिद्दीबद्दल? कुठेतरी समजा एखाद्या वेळेला त्याला हार झाली पण तो मनात लक्षात ठेवतो आणि परत एकदा आपल्या गुलालात आणतो, त्याबद्दल काय सांगा? आज खरंच बैलाला मानलं मी नाही, कारण बैलाला कानमंत्र दिलंच होतं, कारण आज गुलालात राहणं अतिशय महत्त्वाचं असतं. कारण सकाळपासून फॅन फॅमिली असेल ना, भरपूर फोटो करण्यासाठी क्रेज होता, त्यांना खुश करण्यासाठी गुलालात राहणे अतिशय महत्त्वाचं होतं. आज बैलांनी स्वतःच्या दमावरती गाडी आणून कुठेतरी करून दाखवलं. आजच्या शर्यतीबद्दल जरा माहिती द्या ना, नक्की कोणासोबत शर्यत होते आणि कोण पेहरा होता आज आपला? शर्यत मैत्रीपूर्ण झाली. ते आम्ही नाव द्यायला चाललो होतो, तर त्याही विचारला का गाडी करायची का, तर प्रत्येकाचं स्वप्न असतं मोठ्या मोठ्या गाड्या करायच्या. आज लक्षाच्या बी सोबत त्यांची गाडी करायचं स्वप्न होतं. पागड्याच्या पारचा तो रॉकेट पळाला आणि कल्याण आजद्याचा शंभू पळाला. कुठेतरी मैत्रीपूर्ण गाडी झाली. गुलाल आमचा झाला पण आमचा मथुर हरला. प्रत्येक बाईटमध्ये एकच सांगणार, कारण ज्या बैलाने वरती आणला आम्हाला त्या बैलाला आम्ही विसरणार नाही, याच्या पुढे पण ना लास्ट परत, कारण त्याचा हा गुरु. कुठेतरी आज छोटा भाऊ जिंकला तरी मोठा भाऊ हारला. आज आम्हाला कुठेतरी खंत आहे, पण प्रत्येकजण मी प्रत्येकाला तेच सांगितलं सर्वांना का बाईट ही द्यायची नव्हती. तिथं सुरुवातीपासून मी सांगितलं होतं, पण कुठेतरी मोठा मैदान आहे, तुम्हाला पण कुठेतरी आतुरता असेल बाईटसाठी, आणि माझी फॅन फॅमिली वाट बघत असते कुठेतरी बैलांची, कारण आज बैलाला जे क्रेज आहे तो कुठेतरी आज आम्हाला कुठेतरी आम्ही कमवले. जरी आम्ही पैसा कमवला तरी इज्जत कमवले. कुठेतरी आज आम्ही बैलांनी करून दाखवलं, आणि जरी मागच्या मैदानामध्ये पराभव झाला असेल तरी या मैदानामध्ये गुलाल घेतला. पण लवकरच मथुरचा कमबॅक होईल हे नक्कीच, कारण की शर्यतीला आपला बैल सुटत होता तेव्हा मथुर देखील शर्यतीला सुटले, म्हणजे मथुर देखील शर्यतीला गेलेला. थोडासा गैरसमज झालता की मथुर सोबत आपल्या लक्षाचा पेर आहे, नक्की तिथं काय विषय झालता? जेव्हा मथुर निघाला ना तेव्हा लक्षा पण निघाला होता, पण नक्की जी गाडी जुळवण्याचा प्रयत्न करू, कारण जेव्हा मथुर आणि लक्षा 26 जानेवारीलाच पळाली होती निंबाळकर सरांबरोबर. बरोबर. आज कुठेतरी चांगली गाडी झाली होती. तेव्हा पण 1 ते 2 मैदानं त्याच्या पहिले आम्ही चांगली गाडी केली होती. स्वप्नाहून आम्ही कधी एवढी मोठी गाडी केली नव्हती, कोणाचं नाव नाही घेणार. त्याच्या 4 दिवस अगोदर आणि लगेच 26 जानेवारीला आम्ही गाडी केली होती. की कुठेतरी आम्हाला वाटलं का मथुर आतून पळवणार, म्हणून आम्ही कुठेतरी शुभम दादांना कुठेतरी फोन नव्हतं केलं, पण नंतर आम्ही बघितलं की मथुर पब्लिकनी पळाला पहिल्या शर्तीला. आता लवकरच ही गाडी जुलताना दिसेल आणि मथुरचा लवकरच कमबॅक होईल. आणि आपल्यासोबत बघतोय जसा गुलाल घेतलेला आहे तेव्हापासून आपल्या पाठीमागे भरपूर फोटो काढणाऱ्यांची गर्दी होते, त्याच्याबद्दल काय सांगाल? प्रेम, बैलावरचे प्रेम, कारण बैलांनी मागच्या वर्षीमध्ये जरी संघर्षामध्ये होता, यावर्षी बैलांनी गुलालात ठेवून कुठेतरी गुलालामध्ये राहण्याचा आम्हाला प्रयत्न केला. कारण 1 नंबरमध्ये जरी आम्ही 3 वर्ष होतो तरी 1 वर्ष 4थं वर्ष आमच्या संघर्षामध्ये गेला, पण आमच्या पोरांनी कुठेच जिद्द सोडली नाही. पण आज कुठेतरी बैलांनी गुलाल केला आणि कुठेतरी आनंदात ठेवलं. एखाद्या वेळेला आपल्याला हार येते तेव्हा आपण कशा पद्धतीने ते हारपासून पुढे गेलो पाहिजे? हार कुठेतरी एकच सांगून जाते का कुठे आपलं नियोजन चुकले, कुठे पायऱ्या चुकले, का कुठेतरी आपला बैल दुखापतीमध्ये होता, हे कुठेतरी बघणं गरजेचं होतं. पण कुठेतरी बैल छातीमध्ये वीक होता थोडासा सर्दीमुळे, तो आम्हाला समजलं नव्हतं, म्हणून आमचे 2-3 गुलाल पडले. याच्यानंतर चांगली आम्ही सुरक्षा घेऊ बैलाची आणि गुलाल करण्याचा प्रयत्न करू. बैलाच्या फिटनेसमध्ये जरा आता बदल दिसते, म्हणजे शरीरयष्टी त्याची तर वाढत आहे, त्याबद्दल काय सांगाल? बैलाची फिटनेस म्हणजे आज कुठेतरी बैलाला वरती नेऊन आम्ही छातीमध्ये वीक होता ते सर्व गोष्टी काढल्या. आज सोमनाथ जगदालेची मेहनत वरती, आणि आज बैलाने जो मैदानामध्ये या मैदानामध्ये हिंदकेसरी मैदान जो मुंबईचा म्हटला जातो त्या मैदानामध्ये गुलाल अतिशय गरजेचा होता. त्या मैदानामध्ये गुलाल घेतला आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. हिंदकेसरी मैदान होता आणि भरपूरच प्रेक्षकांची गर्दी होती, तर कसं वाटलं आजच्या मैदानात गुलाल घेऊन? आज जरी 25 तारखेला मैदान झाला कालचा मऊचा, तरी आम्हाला वाटलं की आज मैदान तेवढं भरणार नाही, पण देसाई गावाने करून दाखवलं पूर्ण. कारण आज भरपूर प्रेक्षक होते, भरपूर क्रेज होती आज प्रेक्षकांची आणि भरपूर बैलं होती. आज चांगल्या गाड्या झाल्या. कमिटीला काय सांगाल? कमिटीने जे आयोजन केलेलं त्याबद्दल? चांगलं नियोजन केलं, कारण कुठेच कोणावरती अन्याय केला नाही. कुठेतरी चांगल्या गाड्या सोडल्या सर्वजणांनी आणि कुठेतरी चांगला मैदान होता. आज चांगला गुलाल झाला आमचा पण. नक्कीच खूप चांगल्या अशा कमिटीने म्हणजे निर्णय घेतलेला आणि चांगलं असं मैदान भरवलेलं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील. बघूया आता तुम्ही जो गुलाल घेतला त्याच्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढची वाटचाल आपल्या लक्षात मोठा असं नाव करेल. बाईट पाहिजे असते तर पुढच्या मैदानामध्ये देईन. या मैदानामध्ये आम्ही मोठी बाईट देऊ शकत नाही. मथुर हारले परत एकदा सांगेन, कारण आज कुठेतरी आम्हाला दुःख आहे मथुर हारण्याचा. कुठेतरी लवकरच कमबॅक करेल तो. पुढच्या मैदानामध्ये बिंदास बाईट घ्या, मोठी तुम्हाला देईन. तुमची क्षमा व्यक्त, तुमची दीर्घरी व्यक्त करतो मी. बरं,
मथुर जरी हारले तरी पण त्याच्यावर प्रेम करणारे भरपूर आहेत, त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? बघा, तो राजा आहे, तो राजाच राहणार. प्रेक्षकांच्या मनावरती आजीराध्य करणारा एकमेव बैल असेल तो मुंबईचा मथुर. आज कुठेतरी जरी तो हारला असेल तरी पुढच्या मध्ये कमबॅक करणारे शब्द आहे माझा. ठीक आहे, मथुर फॅननी या गोष्टीची दखल घ्यावी. येणारा डाव मथुर नक्कीच परत एकदा गुलाल घेईल, त्याच जोशात आपल्याला परत दिसेल आणि मथुर आणि लक्ष्य ही देखील जोडी आपल्याला लवकरच दिसेल. धन्यवाद.